नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच दोन्ही पदांसाठीच्या ज्या पात्र उमेदवारांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या ज्या याद्या आहेत ह्या जाहीर करण्यात आल्या आहेत. डिटेलमध्ये पाहूयात. अधिकृत जी वेबसाईट आहे पाहू शकता. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ यांच्या अंतर्गत जी DCC बँकेची भरती परीक्षा आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर शिपाई पदासाठीची पात्र उमेदवारांची यादी लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी चेक केली जाऊ शकते. या पद्धतीने पाहू शकता ही कनिष्ठ शिपाई या पदासाठीची पात्रता यादी आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता ही शिपाई पदासाठीची यादीसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. ते चेक केली जाऊ शकते. अधिकृतची वेबसाईट आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. तर या ठिकाणी याद्या उपलब्ध आहेत. क्लिक केल्यानंतर हे याद्या पाहू शकता अशा पद्धतीने ओपन होतील. त्याच्यामध्ये उमेदवार त्यांचं नाव जे आहे हे तपासू शकतात, चेक करू शकतात. त्याचबरोबर त्यांचा जो लॉगिन आय डी आहे, लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून त्यांची जी उमेदवारांची जी यामध्ये रिझ्यूम याच्यामध्ये पाहू शकता उमेदवारांचं जे हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र हे लवकरच उपलब्ध होईल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे, परंतु लवकरच परीक्षेची तारीखसुद्धा जाहीर केली जाईल. तर अशा पद्धतीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी परीक्षा आहे ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल. त्या अगोदर जे जे उमेदवार पात्र ठरलेत त्या उमेदवारांची यादी अशा पद्धतीने अधिकृत जी वेबसाईट आहे ही जारी करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबरला ही यादी आलेली आहे. पाहू शकता ही यादी उपलब्ध आहे आणि पाहू शकता खूपच कमी उमेदवार जे आहे या परीक्षेसाठी आहेत. टोटल 133 जागा आणि 133 जागांसाठी खूप कमी उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. त्यामुळे एक चांगली संधी जी आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर जे शिपाई पद आहे या शिपाई पदासाठी असणार आहे. परीक्षेचा पॅटर्न आणि सिलेबस आपण या अगोदर पाहिलेला आहे. यासाठी आपण डिटेलमध्ये एक वेगळे व्हिडिओ सेशन जे आहे परीक्षेचा जो सिलेबस आहे कसा आहे या संदर्भातली माहिती आपण वेगळं सेशन यासाठी घेणार आहोत की परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर नोकर भरतीचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे यावर DCC बँकेचा एक स्वतंत्र कोर्स जो आहे उपलब्ध आहे. या अगोदर झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागील प्रश्नपत्रिका त्यामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही चेक करू शकता. लिंक मी दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तुम्ही ते चेक करू शकता. आता निवड पद्धतीमध्ये परीक्षा सांगितले, परीक्षेचा याच्यामध्ये जे पॅटर्न आहे याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. तर यासाठी आपण एक व्हिडिओ जो आहे वेगळा घेणार आहोत की कशा पद्धतीने प्रश्न जे आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी विचारले जातील. त्याचबरोबर पॅटर्न कसा असेल याबाबतची डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. आता DCC बँकमध्ये पाहिलं तर पाहू शकता ज्या DCC बँकेची परीक्षा आहे त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात. तर यावर सुद्धा एक व्हिडिओ सेशन स्वतंत्रपणे आपण घेणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर या पद्धतीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा लवकरच तारीख जारी केली जाईल. जे उमेदवार आहेत उमेदवार पात्र ठरलेले दोन्ही पदांसाठी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ते चेक करू शकतात. या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्याचबरोबर जे पुढचे जे आपले व्हिडिओ होणार आहेत अत्यंत महत्त्वाचे असतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचे अपेक्षित प्रश्न जे आहेत हे आपण घेणार आहोत. तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.